धीरज परदेशी हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांच्या तपासामध्ये हत्येचं कारण समोर। मुकुंदनगर येथील महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज कचरूसिंग राजपूत परदेशी यांच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या तपासातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जणांना आरोपी करण्यात आला असून 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींच्या जबाबावरून हत्येचा कट आणि त्यामागील कारण उघड झालंय। पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केलेल्या रिमांड रिपोर्टनुसार मुख्य आरोपी मुस्तकीम सय्यद याचा धीरज यांच्यासोबत पूर्वी वाद झाला होता। बकरी ईदच्या एक दिवस आधी दुचाकीचा हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून धीरज आणि काही जणांनी मुस्तकीमला मारहाण केल्याचा त्यांचा दावा आहे। त्यानंतर धीरज यांचा फोटो सोशल मीडियावर पाहिल्यानंतर मुस्तकीमनं नातेवाईकांना या जुन्या वादाची माहिती दिली। दिनांक 7 ऑगस्ट रोजी दरगा दायरा कब्रस्तान परिसरामध्ये आरोपी एकत्र जमले। धीरज तिथं लाईटचं काम करत असल्याचं दिसल्यानंतर त्यांना मारहाण करण्याचा कट आखण्यात आला। आरोपींनी लाकडी दांडके आणि सत्तूर घेऊन धीरज यांच्यावर हल्ला केला। लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीमध्ये धीरज गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला। हत्येनंतर आरोपींनी दांडके लपवले, कपडे बदलले आणि मोबाईल बाजूला ठेवून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला। काही आरोपींना छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर सोडण्यात आलं। तिथून रेल्वेनं सिकंदराबादकडे पळून गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे। या हत्येला धार्मिक रंग देत भगवा टिळा लावल्यामुळे धीरज यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला होता। मात्र पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या तपास अहवालानुसार हत्येमागे पूर्वीच्या वादातून निर्माण झालेला राग हे कारण असल्याचं समोर आलंय। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।